अध्याय 2 भगवद्गीतेचा 48वा श्लोक। योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्या सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। हे धनंजया, तू बुद्धियोगयुक्त होऊन विषयाशी संग तोडून सिद्धी व असिद्धीविषयी सम होऊन समतोल कर्मे कर। समतोलता हाच योग म्हटला जातो। ह्या श्लोकावर बाप्पासाहेबांनी लिहिलेलं समगीत, योगयुक्त संगरहित समसिद्धी असिद्धीत करी कर्मे समतोल समयोगच होईल। माऊलींच्या ओव्या ह्या श्लोकावर, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे। अर्जुना, तू बुद्धियोग युक्त होऊन कर्मफळांचा म्हणजे विषयांचा संग बंद करून म्हणजे असंग होऊन अर्थात बुद्धीद्वारा आत्मसंगी होऊन मग चित्त माझ्यात ठेवून कर्मे कर। श्री गुरु कृपेने बुद्धी आत्मयुक्त होते तेव्हा मनास प्राणाचा प्रवाह बुद्धीत मिळू लागतो। मग योगयुक्तीने इंद्रियातून अवश्य कर्मे उत्पन्न होतात। ती योग विज्ञानानुसार निष्काम निष्कर्म समतोल होत असतात। तो योगयुक्त होऊनी, भगवान अर्जुनाला पूर्वीच्या श्लोकात आणि पूर्वीच्या ओव्यांमध्ये फलाशारहित कर्म, आसक्ती कशी सोडावी, आसक्ती ठेवू नये आणि फळ म्हणजे अंतिम गंतव्याकडे लक्ष देऊ नकोस, हा भाग मी निरूपण केला म्हणून पुन्हा घेत नाही। अर्जुनाला प्रत्यक्ष भगवान पूर्वी फक्त सांगत होते, आता म्हणता अर्जुना तू हे कर। पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादी गोष्ट करायला सांगितल्या जाते ती तेव्हाची तेव्हा जशीच्या तशी उचलायला पाहिजे। जेव्हाची तेव्हा आणि जशीच्या तशी, तर त्याचा फायदाही होतो आणि तुम्हाला किती विश्वास, जिज्ञासा, समर्पण भाव करायची ओढ किती आहे हेही त्याच्यामधनं दिसतं। काल आपला एक साधक सुहास मोंढे आला, भेटायला आला। सर्वात कमी भेटलेला साधक पण सर्वात जास्त फायदा उचलणारा साधक, सर्वात कमी भेटला। जो गोल्ड मेडलमध्ये प्रथम वर्ष असताना आला, रडत होता माझा अभ्यास होत नाही, मी फेल होतो, आणि नंतर 2-3 वर्ष तो गोल्ड मेडलमध्ये आला। मात्र ह्या वर्षीचे अनुभव इतके प्रचंड आणि टेरिफिक आहेत त्याचे, काही नाही, चर्वन तर्पण सांगितलं जशाच्या तसं त्यांनी केलं। एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी ते जुळवलं नाही। आणि त्याचं सगळं ऐकत असताना मी परेशान झालो। त्यांनी अनेक गोष्टी त्याच्या आईला सांगितल्या नसतील, त्यांच्या मावशी इथे, त्यांनाही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या नाही, आणि कळाल्या तर त्यांनी सांगितलं माझ्या आईला सांगू नका।
मी त्याला बघतो म्हणलं, चरवंतर पण तू जुळवलं? म्हणलं जुळवलं काय, मी खाल्लंच नाही. परीक्षेला जात असताना एखादा सामोसा खायचा, बस संपलं, पुन्हा काही नाही, 2-3 बिस्किटं. आणि रात्री 3.5 तासच झोपत होतो म्हणा, आणि तेही खुर्चीवर, बेडवर नाही. खुर्ची कोणती आराम खुर्ची नाही. मी चाट पडत गेलोय. मी फक्त ऐकत होतो आणि वाघमारी बाई ऐकत होत्या, निलिमा वाघमारे, त्या मुलाची मावशी. त्यांच्याकडे तो किती जेवला कोणाला माहीत. मी नाही जेवणार म्हणले. कधी फ्रूट, कधी काही, कधी थोडंसं लाईट, मला नाही भूक लागत म्हणे. 3.5 तास अभ्यास त्या खुर्चीवर बसून केला, जी टेबल आणि खुर्ची आपली साधी असते ना लोखंडाची, त्याच खुर्चीवर झोपला. आराम खुर्चीवर नाही झोपलो म्हणलं, टेबलवर मान ठेवून द्यायची, झोपायचं. 3-3.5 तास बाकी जागा. भूक लागली तर थोडं खायचं, नाही तर नाही. पण एक एक प्रयोगावर अफाट त्यांनी केलंय, अफाट. प्रेम करा पुस्तकावर एवढ्या साध्या वाक्याचा त्यानं एवढा डोलारा उभा केला. आज पुस्तकामध्ये तो झोपतो, जसं एक काही माणसं सर्पामध्ये झोपतात. आजही म्हणलं पुस्तक नाही उचलले बेडवरचे. स्ट्रिक्टली सांगून आलो, माझे पुस्तकं उचलू नका. अभ्यास जरी संपला म्हणले तर ते पुस्तकं 2-4 बरोबर होते. त्यांनी दाखवले, हे पहा पुस्तकाचा सेट माझ्याबरोबर आहे, मी प्रेम करतो ह्या पुस्तकावर. म्हणून अनेक प्रश्न असे आले की जे वाचले नव्हते त्यांनी जे अंदाजाने लिहिलं ते करेक्ट उत्तर आली. पुस्तक मी म्हणलं ना, नंतर पुस्तक बोलू लागतं. तो त्यांनी अनुभव घेतला, खूप अनुभव सांगितले त्यांनी. रात्री बेरात्री पेशंटचे ऑपरेशन पाहायला जायला सतत जात असे. आता सांगत नाही, तो स्वतः व्हिडिओ कॅसेट करणार आहे. आता 27ची त्याची परीक्षा आहे उद्या, ती आटोपली. त्याला म्हणलं एकदा ये परभणीला, नंतर तो पुण्याला जाणार आहे, पुढे काय करू असं सांगितलं. आणि नंतर मग एकदा व्हिडिओ कॅसेट म्हणलं परभणीला येऊन तुझी करायची. अनुभव तू कसे केलेस? हो, शेवटच्या पेपरच्या दिवशी 28 तास झोपला नाही. 6ला सकाळी अभ्यासाला बसलो म्हणाला. सबंध रात्र आणि दिवसभर अभ्यास करत होतो, कुठेही हललो नाही, काही खाल्लं नाही. 24 तास अभ्यास. आणि त्याच वेळेस मला फोन आला. मी म्हणालो, अरे शक्ती गेली का, मेंदू तुझा थकला का? नाही म्हणे, भयंकर पॉवर आहे. त्यांनी अभ्यासच साधनामय केला. मी अतिशय चाट पडलोय. प्रत्येक प्रयोग 100% त्यांनी गिरवला, 100%. आणि त्याच वेळेस काल त्याला दुसरा एक धडा दिला. आणि एक धडा त्याला सारखं सांगितलं नाही, एकदा एक धडा फुल गिरवलायचं. आणि प्रत्येक प्रयोगाचे अनुभव आहेत त्याच्यात. पुस्तक बोलतात. MDची तयारी झाली म्हणला, MS ची. एकेका ऑथरची 11 पुस्तकं वाचली. आता 1 किंवा 2 मिनिटात मी एक पेज वाचून टाकतो म्हणे. त्याची तयारी सांगतोय तुम्हाला. त्याचं कारण काय? एक तर त्यांनी श्रद्धा विश्वास ठेवून जशाच्या, फक्त श्रद्धा विश्वास नाही, पूजा नाही केली पुस्तकांची. जे सांगितला प्रयोग 100% केला. आणि किती कॉन्फिडन्स तो सांगत होता. एकदाही टेन्शन आलं नाही, फक्त 2 वेळेस आलं. आणि अभ्यास फक्त 2 दिवस झाला नाही. ते आळंदीला आपलं परवा शिबिर चालू होतं त्यावेळेस. कारण एकदम पोस्टपोन झाली, आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. तीच खंत राहिली की मला 2 दिवस साधना करता आली असती. आणि तेवढीच चुकवली. ते 2 दिवस सोडले त्याचे खंत बाळगत असताना. आणि फक्त 2दा एकदा टेन्शन आलं, आणि ती 2-4 मिनटं, बाकी नाही. आनंदाचा आणि प्रेमाचा प्रवाह सदोदित व्हायला म्हणतो. काय टेरिफिक अनुभव आहेत त्याचे. मी म्हणलं तो कॅसेटमध्ये सांग. अजून त्याला EQ SQ काहीच माहिती नाही. मग त्याला मी काल तो विषय थोडक्यात समजून सांगितला. अनुभव घेतला त्याने. म्हणून ज्यांनी 100% उचललं,
त्यांना प्रभूंनी कशी गिफ्ट दिली पहा. 100% आपल्यासारखं नाही, जमेल तितकं, जुळेल तितकं, पाहिजे तेवढं, बाकी सोडून द्यायचं. कधी कधी जमतं, कधी कधी जमत नाही, काही नाही. आणि ते भगवान अर्जुनाला सांगतायत. ज्यावेळी सांगतायत अर्जुन आता सुरू करणार आहे, निदान तो प्रयोग तरी सुरू करणार आहे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुणी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. तू फळा योगयुक्त होऊनी, योगयुक्त शब्द आहे. योगयुक्त म्हणजे काय? कोणता योग मागे आलाय? बुद्धियोग. बुद्धियोगाला युक्त व्हायचंय. आता बुद्धियोगाला युक्त व्हायचं म्हणजे कोणी व्हायचंय? तू म्हणजे कोणाला संबोधन वापरलंय? आत्म्याला. तू म्हणजे आत्मा. तू बुद्धियुक्त हो. किंवा मनाला संबोधन वापरलंय की मनाला त्याची आज्ञा दिली की तू म्हणजे हे मना बुद्धियोगयुक्त हो. म्हणजे तुझा प्रवास इंटेलिजंट कोशंट कडून ते स्पिरिच्युअल कोशंटकडे होऊ दे. पहिला बुद्धियोग दिलेला आहे भगवंतानी. आणि आता काय म्हणतात? योगयुक्त व्हायचं. म्हणजे योगयुक्त मनाला जर आत्म्याशी योगयुक्त व्हायचं तर मन लंगडं आहे. नाक दाबून धरलं तुम्ही तर मागेच सांगितलेलं आहे, प्राणप्रवाह वाहू देऊ नका खाली. नाक दाबून धरा थोडा वेळ. तुम्ही पाहिलं तर मन वळवळ करत नाही. तुम्ही काही विचार करा, विचार संपतात. म्हणजे प्राणप्रवाह खाली वाहत असेल तर मन विचार करायला सुरुवात करतं, मन चिंतन करतं, मन चिंता करतं. हा खाली जाणारा प्राण आत्म्याकडे जर वळवला तर मनाचा डब्बा, प्राण इंजन आहे, मन त्याचा डब्बा आहे, बुद्धी त्याचा एक डब्बा आहे, अहंकार गती देतं. अशा रीतीने ही ट्रेन आत्म्यामध्ये जाते. उलट प्राणांचा प्रवाह झाला, ही ट्रेन उलट झाली, आत्म्याकडे वळली आणि आत्म्यामध्ये स्थिर झाली, विषयांकडे खाली नाही आली. प्राणप्रवाह खाली नाही व्हायला की मनही खाली वाहत नाही. बाराने जो श्वास बाहेर जातो तो बाराने आत घ्यायला सांगितलंय. आणि हे कुंडलिनी जागरण झाल्यानंतर सद्गुरु कृपेने होतं. बुद्धियोगाची थोडी ज्याला सुनुक दाखवलेली आहे काही काही साधकांना आहे, त्यांना अनुभव येऊ शकतो. किंवा बुद्धियोग ऐकत असताना ज्यांच्या मांड्या सुटल्या नाहीत, ज्यांचं लक्ष इकडे तिकडे झालं नाही, थोडी हालचाल झाली नाही, त्यांना अनुभव काहींना आलेले आहेत. आणि जे भिले, घाबरले, मांड्या ज्यांच्या सुटल्या, ध्यान ज्यांचं गेलं, त्यांना कमी अनुभव आले. मध्येच उठले, मध्येच गेले, त्यांना कमी अनुभव आले. बुद्धियोगामध्ये प्रचंड अनुभव आलेले आहेत काही काही लोकांना. म्हणून इथे भगवान सांगतायत की ऊर्ध्व गती तुझी होऊ दे आणि आत्म्याला युक्त व्हा. ट्रेन आतमध्ये, बाहेरून आत जायचं आहे. भगवान आत आहे, बाहेरून आत जायचं. तू योगयुक्त होऊनी. भगवान सांगतायत, आज्ञा देतायत एक प्रकारची, अर्जुना तू असा हो. हो म्हणलं की भगवंताची शक्ती निघत असते. जसं त्या मुलाला मी म्हटलं, नुसतं साधनही ते म्हटलं, ती शक्ती निघत असते. आणि ती कॅच करायची असेल तर साधकांनी 100% केलं पाहिजे आणि त्याच वेळेस केलं पाहिजे. इथे अर्जुनाला देखील तसेच अनुभव देण्याकरिता भगवान सांगतायत, तू योगयुक्त होऊनी. म्हणजे प्राण, मन, बुद्धी याचा उलट प्रवाह प्राणांचा आत्म्यामध्ये स्थिर होऊ दे आणि तिथेच थांब. म्हणजे ध्यान साधना आणि नंतर समाधी, अशी अवस्था येऊ दे. फळाचा संग टाकुणी.
का हिंसा करून अहिंसा होते आणि केव्हा हिंसा केल्यानंतर अहिंसा होते, ह्या ओव्या आहेत ह्या सगळ्या. नुसती अहिंसा शब्द वापरणं योग्य नाही. हिंसा केली, युद्ध केलं तरी ही पाप लागू नये, उलट ते कर्तव्य कर्म ठरलं पाहिजे. तू योगयुक्त होऊनी म्हणजे अर्जुनाला समाधीत राहून युद्ध करायला लावलेलं आहे भगवंताने. कामरहित सगळ्या याच्यानी अर्जुनाला भगवंतानी उभं केलेलं आहे. काम नाही, क्रोध नाही, विकार नाहीत, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, राग नाही, द्वेष नाही, आणि समाधीत राहून युद्ध केलेलं आहे. असाच व्यवहार आपण केला तर याला वज्र कवच म्हणतात. असा व्यवहार करायला सांगतायत भगवान. कोण म्हणतं संसार करू नका? ह्या मुलांनी साधना फार कमी केली, पण पूर्ण साधनामय व्यवहार केला. अभ्यास पूर्ण साधना. म्हणून तुमची तो कॅसेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस ऐका, त्याचे काय अनुभव आहेत, प्रचंड अनुभव आहेत. कमी सांगितली त्यांनी, म्हणजे तू डिटेल लिहून काढ. सहज बोललास, अनेक गोष्टी तू विसरू शकतोस, आणि रिझनसहित तू दे, येईल तो सांगायला कसा त्यांनी हे घेतला. फळाचा संग टाकुणी, फलाकडे लक्ष नाही, मी गोल्ड मेडल यावा हा भाव नाही. तो म्हणाला मी फक्त जगदंबेला, कधी कधी अडचण आली तर एवढीच प्रार्थना करायचो, माऊली जगदंबे फक्त मी तुझ्यासाठी करतोय हे सगळं, माझ्यासाठी मी करत नाही. हा भाव आला की म्हणले खटकन लक्षात यायचं काहीतरी. असे अनेक अनुभव आहेत त्याला. असे काही प्रश्न आले की घाबरलो की लगेच फक्त प्रार्थना करायची की सुचू लागायचं. फार बारीक छान अनुभव आहेत त्याला. फळाचा संग टाकुणी, एक पेपर एवढा हार्ड होता त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मेडिकलच्या याच्यात तसा हार्ड पेपर मिळाला नाही, आलाच नाही, आणि कधी न विचारणारे प्रश्न टाकण्यात आले. काही जण म्हणले हॉलमध्ये रडत बसले, काही जण घरी जाऊन रडत बसले, मुली कॅन्टीनमध्ये जाऊन रडत बसल्या की वर्ष गेलं. मी हसत होतो, कुठलाही टेन्शन नाही, फक्त प्रार्थना केली. आणि काही मलाही येत नव्हते म्हणले, पण प्रेम मी पुस्तकावर इतकं अफाट केलं. पुस्तकच बरोबर आहे, जसं सापं बरोबर असतात. मला आठवलं पुस्तक, तो म्हणे डिक्कीमध्ये माझ्या पुस्तकं असायची. तर सरांनी सांगितलं तू पुस्तक कशाला आणलं, कॉप्या करायच्या का? नाही म्हणले सर. बस त्या डिक्की उघडली, पुस्तकाकडे पाहिलं, प्रेमाने हात फिरवला, बस गेलो, एवढंच केलं म्हणले. आणि इथे आला तरी 5-6 पुस्तकं बरोबर होती. माझं प्रेम आहे, माझ्याजवळ फक्त पुस्तकावर प्रेम आहे माझं. मग त्याला दुसरा धडा दिला. फळाचा संग टाकुणी, फळाचा संग म्हणजे समजा 2 गोष्टी. फळाला सोडायचं नाहीये, फळासाठी त्याचं कर्म असतं, पण आसक्ती धरायची नाही, मला मिळालंच पाहिजे, लेके रहेंगे असं नाही. साधनेवर प्रेम केलं त्यांनी, पुस्तकावर प्रेम केलं त्यांनी, अभ्यासावर प्रेम केलं. तसं आपल्याला करायला सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला भगवान ज्ञानेश सांगतायत आणि भगवान गोपालकृष्णही सांगतायत. निमित्त अर्जुन आहे. फळाचा संग टाकुणी, ज्यांची फळावर दृष्टी असते, साधनेवर अभ्यासावर ते प्रेम नसतं, ती मुलं पासच व्हायला हार्ड जातं त्यांना. तो ज्यावेळेस कॅसेट करेल त्यावेळेस तुम्ही ऐका सगळं, नंतर प्रश्नही विचारा, तो सांगेल सगळं.
आता इथे फळ हेट केलेलं नाही, नको म्हटलेलं नाही. फळ मिळू दे अर्जुना, पण संगतीत त्याच्या जास्त राहू नको, म्हणजे आसक्तियुक्त होऊ नकोस, असा अर्थ आहे. फळाचा संग टाकुनी फळ रिजेक्ट करू नकोस. मेडिकलची डिग्री आली की लगे फाडून टाकायची असं नाही. इंजिनिअरिंगची डिग्री आली फाडून टाकायची असं नाही. संग सोडून, संग म्हणजे रात्रंदिवस आसक्ती ठेवू नको. उद्या पुन्हा साधनेवर प्रेम करायचं आहे. लक्षात घ्या, सिद्धीवर ते प्रेम नाही, साध्यावर ते प्रेम नाही, अभ्यासावर. म्हणून तो म्हणाला, पुस्तकं आजही माझ्याबरोबर आहे, जरी अभ्यास संपला तरी. तिथे इन्स्ट्रक्शन देऊन आलो, बरोबर आहे ना निलिमा? ते म्हणे इन्स्ट्रक्शन मी देऊन आलो तिथे. ही मुलगी लेट आली, गेला अभ्यासाचा विषय. त्यांनी सरळ सांगितलं की आजही मी सांगितलं, माझ्या बेडवरचे पुस्तकं कोणी हलवायचे नाही. ते रूममेट म्हणत होते, असं काय करतो वेड्यासारखा? म्हणले आता फेकून दे, म्हणले हे पुस्तकं, हे कर. मग नाही म्हणले, यूज अँड थ्रो नाही, मी अखंड प्रेम करणार. या पुस्तकावर ते मी अखंड प्रेम करणार. आज बरोबर आणलेत म्हणले, ज्याचं युजलेस आपण म्हणून फेकून देतो, पुन्हा काही काम नाही म्हणून. नाही, यूज अँड थ्रो नाही. पहा त्यांनी कसं कसं डेव्हलप केलं आहे स्वतःला. फळाचा संग टाकुनी, रात्रंदिवस ते डिग्रीचा ध्यास धरू नका, अभ्यासाचा ध्यास धरा. प्रेम करा, अभ्यासावर प्रेम करा. त्यांनी परफेक्ट केलं आहे, फार जुळवलं आहे त्यांनी. मला कमालीचं त्यांनी स्वतः डेव्हलप केलं आहे. हे बाप्पासाहेबांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही आहे. हे आमच्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या साधनेतनं काही डेव्हलप झालेलं आहे, आणि तो अजून डेव्हलप करतो आहे. कारण आम्ही जे करू शकलो नाही, ज्याचा अनुभव आम्ही घेऊ शकलो नाही, कारण आम्हाला सांगितलं गेलं नाही. आम्हाला 3-4च प्रयोग होते, संपलं. आपटून झपटून जे तयार झालं, आता तो घेतोय त्याचा अनुभव. किती परफेक्ट. फळाचा संग टाकुनी, एक मुलगी म्हणे वायवा होता ओरल, आणि मला एक पेशंट असा दिला, म्हणले लहान मुलगी 5-6 वर्षाची, जी फ्रॅक्चरमध्ये होती. हात लावायला गेलो की रडायला लागली. सर तर तिकडून वायवा 2-3 टेबल पलीकडेच होते. घाबरलो, म्हणजे टेन्शन आलं. म्हणजे आयुष्यात फक्त या वर्षात 2 टेन्शन आली, त्याच्यात ते एक टेन्शन आलं. ती जर रडली तर मार्क कट होणार आहेत, कारण पेशंट इज नॉट कॉपरेटिंग. हे पहिल्यांदा होतं. तुम्हाला ते स्किल नाही आहे की पेशंटनी कॉपरेट करावं तुम्हाला. आता म्हणले पहिल्याच याच्यात मी उडायलो. टेन्शन आलं की बस, समोर काय प्रतिमा आणायची ती आणली, 2-3 आणली, जगदंबेची आणली. मातेश्वरी, मी तुझ्या करता करतोय, माझ्यासाठी काही नाही. योग्य असेल फळ दे, नसेल नको देऊ. एकदम ती मुलगी शांत झाली. मी ध्यानस्थच बसलो म्हणले, कारण समोर उभे आहेत आणि ते तिकडे पाहत आहेत. आणि लगेच मग म्हणले ती मुलगी शांत झाली. मग तिच्या आईने सांगितले कॉपरेट करील, आणि लगेच कॉपरेशन सुरू झालं. आणि मी सगळं सरांना सांगितलं काय काय याच्यात. म्हणजे बा कसं बरं, एकदम म्हणे टर्नच झाला तसं बोलल्याबरोबर. माझं काय चुकलं म्हणले, ही कॉपरेट करत नाही आहे, मी तर पहिल्या धडाक्यातच उडतोय, ते तर प्रश्नच विचारणार नाही. सी इज नॉट कॉपरेटिंग. त्याचे काय मार्क असतील ते पुन्हा संपले. तिथे कसे मार्क आहेत प्रत्येक याच्यात. फळाचा संग टाकुनी, म्हणून डिग्री मिळावी, गंतव्य मिळावं, म्हणून त्याची जी आसक्ती आहे ती मिळाल्यानंतरही ठेवू नको. म्हणजे टी व्हीचा पिक्चर पाहिला की नाही, टी व्ही पाशीच बसून राहिले, किती छान आहे, किती छान दाखवतंय सिरियल. नाही, घरात आपण वावरतो पण घराची आसक्ती सुटत नाही. काय येत नाही ज्ञानेश्वरीला? कोण आहे घर सांभाळायला? आसक्ती याला म्हटलंय.
फळ मिळालंय ना, घर मिळाले ना, संग किती ठेवायचं हे ठरवा. किती वेळ त्याच्या संगतीत राहावं आणि किती वेळ नाही राहावं. फळाचा संग टाकुणी. उद्या डिग्री मिळाल्यानंतर तीच घेऊन नाचत फिरला आणि नंतर सगळं सुटायला लागलं. नाही. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. चित्त देऊनी फळाचा संग टाकुणी. आसक्तीविषयी बोललोय म्हणून परत बोलत नाही. एकदा ज्या विषयावर बोललोय ती गोष्ट नको. आधी फळाची आसक्ती नको. आता फळ मिळाल्यानंतर अटॅचमेंट नको. पैसा मिळालाय पण त्याच्यात गुरफडू नका. पैसा मिळावा म्हणून जशी आसक्ती नको, पैसा मिळाल्यानंतरही त्याचा संग फारसा डिटॅच राहा. उपयोग घ्या, उपभोग नको, त्याच्यात अडकू नका. किती बारीक आणि सूक्ष्म गोष्ट सांगत चाललेले आहेत भगवान. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. तू योगयुक्त होऊनी. मुलगी माहेराहून सासरी आली. मुलीची एकच दिवस आसक्ती घरात असते बरं का, बाकी बाहेरच असते. मैत्रिणी, कुठे कुठे काय आहे. पण आईची मात्र ममता 100% 24 तास तिच्या भोवती असते. धिस इज संग. राहू नये असं नाही, एक लिमिट असावी. किती अटॅच राहावं आपण. आणि मग चांगली चांगली कामं आपण सोडून देतो. इथे संग सोडायचा म्हणजे डिग्री जाळायची नाही. संग सोडायचा याचा अर्थ तुम्ही इतर गोष्टींची जी प्रायोरिटी आहे ती सोडू नको असा अर्थ घ्या. उद्या ज्ञानेश्वरी असेल, नाही सोडायला पाहिजे. अभ्यास असेल. आता हा मुलगा म्हणतो मला दिवाळी आणि दसऱ्यालाही मी घरी गेलो नाही. पहा, आणि त्याला जिज्ञासा कुठे होती? शिबिर अटेंड झालं नाही कुठलंच. आणि 2 दिवस देवानी दिले होते. पण त्याचं म्हणणं असं आहे की जात असताना मन अशांत राहतं. जाणे आणि येण्यात कुठेतरी माणूस अटॅच होतो समजा. उगीच विहळता येते. माणूस सेन्सिटिव्ह बनतो. जायचंच नाही. पण त्यांनी प्रायोरिटी साधनेला दिली. आई आणि वडिलांना भेटायला गेलं नाही. पहिल्यांदा म्हणजे नाही सर तुम्हाला पाहायचं, मी येतोयच तिथे. म्हणे नंतर ये. नाही म्हणले आज वाटायला लागलं मला यायचंच. मी तुमचा काही वेळ घेणार नाही. ठीक आहे म्हणलं ये. माझ्यावर राहणारे सोमाणी होते आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे असा अर्थ नाही, जी प्रायोरिटी आहे ती दिली पाहिजे. दिवाळीला घरी नाही, दसऱ्याला घरी नाही, इथं तर घर सोडून पोरगं जातच नाही. आणि तिथे राहिलं तरी घरात लक्ष असतं. कसा अभ्यास व्हावा याला म्हणतात प्रायोरिटी. प्रायोरिटी कशाला द्यायची त्याला मी देणार. तिच्या मावशीला सांगितलं आईला सांगू नका मला सांगत असताना की मी असा राहिलो, इतक्या तास झोपलो, आईला काही माहिती नाही कारण त्या सेन्सिटिव्ह आहेत बाई. कुठे किती बोलायचं, किती बोलायचं. पहा कसं पद्धतशीर येत असतं. फळाचा संगटा कुणी. अरे आपल्या शिबिरामध्ये आळंदीला असताना तो घरून गेला. 3 दिवस स्वतःला कोंडून घेतलं. 3 दिवस त्याला मिळाले होते सुट्टीचे. आणि 1 कप चहा फक्त घेत होता म्हणून आईचा फोन आला होता मला. मुलांनी कोंडून घेतलंय. तो म्हणतो मला डिस्टर्ब करू नका. 24 तास रूममध्ये होता. मागतोय तेवढंच मला द्या. म्हणजे कशी जिद्द असते. आपण सुट्टी मिळाली की काय काय करतो. फळाचा संग टाकुणी
मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. उदाहरणं तुम्हाला ह्या करता द्यायलो की ते ठसावेत, मुरावेत, जिरावेत आणि कार्य प्रवण व्हावं. मग अर्जुना चित्त देऊनी म्हणजे निव्वळ समजा तुम्ही डॉक्टर झालात, तुम्ही इंजिनियर झालात, तुम्ही नोकरीत झालात, तुम्ही धंदेवाईक झालात, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट झालात, रात्रंदिवस त्याच्यामध्ये संगतीत राहू नका. एखाद्या वेळेस मन आणि कर्म करावं लागेल, पण एक पाय अध्यात्मात ठेवावा लागेल. त्यांनी अखंड साधना केली, एक पाय व्यवहारात, एक पाय अध्यात्मात. त्याला प्रचंड फळ मिळाले. त्याचं फळाचा संग टाकुणी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. चित्त देऊनी मग चित्त द्यायचं म्हणजे कसं? चित्त देऊनी कशात? कर्मात. चित्त केव्हा देता येईल? ज्या वेळेस तुम्ही फ्युचर टेन्स, पास्ट टेन्समध्ये नसाल, भूतकाळात वावरणार नाहीत आणि भविष्यकाळाच्या चिंता करणार नाहीत आणि फक्त तुम्हाला प्रेझेंट कर्म काय आहे तेवढाच तुम्ही पहा. विकार रहित, चिंता रहित, चिंतन रहित अवस्था. मग चित्त द्या. चित्त म्हणजे मन नाही, इथं चित्त शब्द वापरलाय. मनाचं चित्त केव्हा होतं? ज्या वेळेस मन स्थिर होतं. मन कधी स्थिर होतं? प्राण स्थिर होतो. प्राण कधी स्थिर होतो? योगाग्नी वाढला तर, कुंडलिनी जागरणानंतर तुमच्या साधनेत. आणि त्यावेळेस मन पातळ बनतं, चित्त होतं, म्हणजे मन केंद्रीभूत होतं विषयाला आकलन करण्याकरिता. ज्यावेळेस मन ग्रास्पिंग करायला लागतं, मनाला त्या वस्तूशिवाय काहीच दिसत नाही, त्यावेळेस त्याचं चित्त होतं. मन स्थिर होतं. मन स्थिर झालं की चित्त झालं. लक्षात घ्या. चित्त देऊनी. आणि चित्त केव्हा देतो माणूस? ज्यावेळेस प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काम चाललंय, तुम्ही स्नान करत असाल तर तेवढंच फक्त लक्षात राहिले पाहिजे आणि तिथेच लक्ष देऊन टाका. म्हणजे एक काम, एक विचार. चित्त एका कामावर देणे, 10 कामावर नाही. त्याच वेळेस तोच विचार. कसं होईल नाही, काय होईल नाही, कसं झालं नाही, भानगडी नाही. मग अर्जुना चित्त देऊनी. त्यावेळेस वर्तमान काळात तुम्हाला जाता येईल. आणि हे जर नाही घडलं तर तुम्ही भूत आणि भविष्यामध्येच राहाल. नाही करू शकलो त्याचा पश्चाताप आणि पुढे होईल की नाही याची चिंता. बस याच्यात माणसांचं आयुष्य जात असतं. पोरांचं याच्यातच जातं. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे बाकीचे कर्म. आता तुम्ही डॉक्टर झाले, रात्रंदिवस तुम्ही फक्त मेडिकलच पाहायला लागले, पेशंट, प्रॅक्टिस सगळं, म्हणजे फळाच्या संगतीत राहिले. भलेही तुम्ही अगोदर आसक्त नसाल, पण आता आसक्ती धरली. आसक्ती धरली की पाप लागलं. काम करा. महाराजा जनकाने पूर्ण राज्य वैभव भोगलं, पण अलिप्त राहू. कमळ जसं चिखलामध्ये राहतं पण अलिप्त आहे, पाण्यामध्ये राहतं पण पाण्यापासून अलिप्त आहे, एकदम अलिप्त. अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. चित्त म्हणून म्हणलं वर्तमान काळात जे काम, इतर धंदा सोडून, फळ जे मिळालं त्याला सोडून, त्याला जेवढं करायचं त्याला लिमिटेशन द्या. बाबा ठीक आहे 4 तास मी धंदा करील, नाही 5 तास करील, 6 तास करील, बाकीचे तास माझे उरलेले आहेत, बाकीच्या तासात माझं मी नियोजन करील, असा अर्थ आहे. आणि तिथे वर्तमान काळात राहा. नाही तर प्रॅक्टिसचं कसं होईल, काय होईल, नो. बाकीच्या वेळेस स्नान करायचं असेल, पूर्ण स्नानावर लक्ष.
जेवण करायचं असेल, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं लक्ष. साधनेमध्ये गेलोत, पुन्हा लक्ष नाही. परवा तो मुंबईचा मुलगा जो आला होता, बोराडे, पाहिलं ना तुम्ही, असं इकडे मान नाही, एकाकडे त्यांनी पाहिलं नाही. माझं ऐकत असताना बुबुळ हल्ले नाहीत आणि चुकूनही मान अशी झाली नाही, कोण कोण बसलंय पाहायला. मी दुसऱ्यांना बोलत असतानाही त्याच्याकडे त्यांनी पाहिलेलं नाही. साधनेत माझं लक्ष होतं त्याच्यावर, डोळाच उघडला नाही. मी ज्यावेळेस त्याचं नाव घेऊन सांगितलं, तू मोकळं शरीर सोड, तेवढं माझ्याकडे पाहिलं, पुन्हा इतरांकडे देखील नाही पाहिलं. मला अर्जुन आठवला की जी मेरिटची पोरं आहेत ना, क्वालिटी काय लागतात ते तुम्हाला दाखवलं. त्यांच्यासाठी भगवान सांगतायत, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, म्हणजे बाकीच्या कर्मामधून असा व्यवहार कर अर्जुना की कुठेही आसक्त होऊ नकोस. आणि तेवढंच कर असं नाही, सगळं कर. म्हणजे बुद्धियोगयुक्त राहा. हा प्राणप्रवाह अखंड रिचवला गेला पाहिजे, म्हणजे समाधीत राहून व्यवहार कर. हा पहिला भाषा. दुसरं, हा करत असताना संगत राहू नकोस. जसं महाराजा जनकांचं उदाहरण आहे. महाराजा जनक एका साधूला घेऊन, एका साधूला आणलं, राजवाड्यात ठेवलं, खुश झाला. दोघंजण 4 वाजता स्नानाला गंगा तीरावर जात होते. 4 वाजता सकाळी. सगळ्यांचे टायमिंग 4च आहेत बरं का. आता का माणसंही अगोदर उठत होती मला माहीत नाही. 5ला टाईमच नाही, 4. आणि जात असताना महाराज जनक असं समाधी अवस्थेत स्नान करतायत. आणि त्याच वेळेस एक माणूस आला पळत. नाही तो हा साधू विचारतोय, महाराज माया काय असते? हे काही बोलले नाही. साधू म्हणतोय माया काय असते? काही बोलले नाही. तितक्यात एक माणूस आला, महाराज राजवाड्याला आग लागली. हे शांत आहेत, कारण वर्तमान काळ काय करतायत. पुन्हा दुसरा माणूस आला. हा म्हणायला लागला, महाराज आग लागली, चला पळा. हे काही नाही, काही इन्स्ट्रक्शन दिले असतील काय द्यायच्या ते. तो गेला. महाराज शांत आहेत, आपलं ध्यान चाललेलं आहे. त्यानंतर परत तो आला पळत एक माणूस. महाराज साधूलाच रावण म्हणे, महाराज आता तर सगळ्या राजवाड्याच्या आतमध्ये आग लागली. हा साधू पळाला ना, पळाला आणि 1-2 तासानंतर आला पळत. महाराज तिथंच होते, ध्यानस्थ बसलेले. ते म्हणे, तुम्ही का पळालात? म्हणजे काय महाराज म्हणले, माझी लंगोटी राहिली होती म्हणले तिथं, ती जळाली असती. ते म्हणले, याला माया म्हणतात. अरे माझा राजवाडा जळत होता, मी पळालो नाही, आणि तुझी लंगोटी जळायली त्याच्यासाठी तू पळाला. तू अजून मायेत आहेस. फळाचा संगटा कुणी. रामकृष्ण परमहंसाकडे 1000 रुपये घेऊन, त्या काळातले 1000 चांदीचे शिक्के होते. 1000 रुपयाचे आज किती होतात? 70-80 नाही, 100 रुपयाच्या वर असेल 1 रुपयाला. हां, आज 1 रुपयाचे 2 लाख रुपये घेऊन आला. तो आला म्हणे, महाराज हे चरणावर अर्पण केल्या, मला साक्षात्कार काही शिष्य करून घ्या. महाराज म्हणाले, जा, मला नको आहे. नाही म्हणले, मी आणल्यात म्हणले, द्यायचं आहे. ठीक आहे म्हणले, माझं घर गंगेत टाकून दे. एक गंगेमध्ये तू अर्पण कर, जाऊन ये म्हणले, आणि ताबडतोब ये पुन्हा. त्याला वाईट वाटलं ना की आपण यासाठी आणलंय का. पण गेल्यानंतर 4-5 तास लागले त्याला यायला. आला तो टाकून. ते म्हणे, का रे, जवळच होती गंगा, तू का नाही आला? नाही म्हणले, एक टाकीत होतो, एक. म्हणले, का? नाही, कष्टाची कमाई होती म्हणले महाराज. वाटलं तुम्ही पुन्हा एखादा शिष्याला पाठवाल, बस झालं, बाकीची तरी आण म्हणून एक टाकत होतं.
म्हणले अरे जीवनातली साधी कमाई तू टाकण्याकरिता एवढा जर कष्ट होतोय तर माझ्या जीवनातली जी आध्यात्मिक कमाई आहे ती सहज टाकून देऊ का रे तुझ्यासारख्याकडे? सहज टाकू? आणि तुला मोह सोडवत नाही आणि मी मात्र माझं मोह सोडून सगळं तुला हे करू. फळाचा संग टाकुनी कभी भी छोड़ने को हम तैयार है. यांच्या जीवनातली कथा आहे ती. जनगणमन लिहिणारे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर रात्री 1 वाजता 2 वाजल्याची वेळ असेल एक पुस्तक सारखं लिहित होते आणि एकाने मारण्याची सुपारी दिली एकाला, गुंडाला, त्याला खतम करून टाका. तो आला, रात्री माडीवर चढला आणि चाकू छुरी काय असेल तो घेऊन बस उभा राहिला समोर. हे त्याच्याकडे पाहतायत, काही नाही, आपलं लिहिण्यात गुंग आहेत. शेवटी तो म्हणला 10-15 मिनटं झाल्यावर, ओ मी आलेलो आहे. ते म्हणे कोण बाबा तू? शांत रीतीनं म्हणे मी तुम्हाला समाप्त करण्याकरता आलो. बरं ठीक आहे म्हणले. केव्हा करणार आहेस? म्हणले आत्ता तुमचा जीव घेणार आहे. ठीक आहे म्हणले, मला थोडं लिहू देतो का? हे अर्धा तास राहिले फक्त, नाही तर आत्ता तयारी आहे. नाही म्हणले लिहा. काही नाही, शांतपणे सगळं लिहून काढा. वर्तमान काळ काय होईल चिंता नाही. आणि लिहिल्यानंतर अगदी शांतपणे चष्मा खाली ठेवला, लिहून तयार झालं. म्हणले हां मार, तुझं काम तू कर. तो करतो का? बापरे म्हणाला, हे कसं दिलं? तुझं काम कर म्हणले. ज्याने सुपारी दिली त्याचे पैसे फिटले पाहिजेत, फेडून टाक. माझी तयारी आता, कभी भी जाने के लिए हम तयार आहे. आपण तर रडतो, तुमचं कसं होईल, मी मेलो तर कसं होईल, काय वाटत असतं. आपल्याशिवाय जगच नाही. असा भाव आहे इथे. फळाचा संग टाकुणी, संसाराचा संग सोडून द्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण परफेक्ट करू. नाटकाचं पात्र स्टेजवर आहे तोपर्यंत परफेक्ट करू. स्टेजच्या खाली तर नाटक घरात नाही आणायचं. शूर्पणखा झाली असेल समजा, ही नाटकामध्ये पात्र केलं शूर्पणखा, अनेकाने केलं रावण, आणि घरातही तो रावणासारखा आणि शूर्पणखेसारखी ही वागायला लागली, चालेल? आणि नाटक होतं, संपलं. म्हणून संसार मध्ये नाटक रूपाने करावा, परफेक्ट करावा. लोकांना वाटलं म्हणजे अरे संसार यांनीच करावा, पण आतून मात्र आध्यात्मिक संसार चाललेला आहे. शरीर संसारात असेल पण मन परमार्थात असेल, ही साधना आहे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुणी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. असं कर्म कर असं भगवान अर्जुनाला सांगतायत. भगवान ज्ञानेश आपल्याला सांगतायत. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको. काय युक्त्या सांगायलेत भगवान. संसार कसा करावा हे सांगत असताना भगवान पुन्हा सांगतायत, परी आदरिले कर्म दैवे, परंतु योग विज्ञानानुसार आरंभ केलेले कर्म दैवगीतेने पूर्ण झाले तरी त्यात विशेष संतोष मानू नये. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. पहा, अटॅच होऊ नका, सुखालाही अटॅच होऊ नका. आपण दुःख आलं की रडत बसतो आणि सुख आलं की नाचतो. पर्यादरिले कर्म दैवे, परंतु
आदरिले आरंभलेले जरी समाप्ती ते पावे. कर्माची परिपूर्णता फळ मिळण्यात आहे. एखादा अभ्यास केला आणि तुम्ही मेरिटमध्ये पास झाले, एखादं लग्न करायचं ठरवलं आणि सुंदरपैकी लग्न झालं, ती सांगता झाली, फळ चांगलं मिळालं. आणि योगायोगानं दैव तुमचं चांगलं होतं म्हणून एखाद्या वेळेस फळ मिळू शकेल असं भगवान म्हणतात. दैव शब्द वापरला आहे. दैवगतीने पूर्ण झाले तर, कारण फल पूर्णता मागच्या जन्मीचं पुण्यावर आहे. नाही तर ह्या जन्मात रक्तामध्ये ते सगळं कर्मभोगाचे परमाणू संपून नवीन निर्मिती करण्याचं सामर्थ्य येत नाही, तोपर्यंत जुळत नाही. मागचं बँक बॅलन्स असेल तर पूर्ण होईल दैवगतीने. आणि एखाद्या वेळेस देव ह्याही याच्यात जर प्रसन्न झाला तुमच्या कर्मावर, तरीही म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य किंवा ह्या जन्मीचं पुण्य ईश्वर प्रसन्न झाला की याने फार परफेक्ट साधना केली, ठीक आहे, याला दिलंच पाहिजे फळ, आणि मिळालं. परंतु योग विज्ञानानुसार आरंभ केलेले कर्म दैवगतीने पूर्ण झाले. भाग्याचे भडसे उद्दिमाचे निमिसे, भाग्याचे भडसे उद्दिमाचे निमिसे, समृद्धी जात अपैसे घर रिगे. एक ओवी येते माऊलींच्या ज्ञानेश्वरीत, भाग्याची भडसे. भाग्य म्हणजे भगधातू आहे. भाग्य कशाला म्हणतात? यश, श्री, ज्ञान, वैराग्य, बोर्डपा आणि ऐश्वर. भगवंताच्या 6 शक्ती साधनेद्वारे रक्तात तुम्ही निर्माण केल्या तर भाग्याची भडसे किंवा पूर्वजन्माच्या पुण्याईनं मुळातच तुमच्या रक्तात आल्या. टाटाच्याच इथं जन्म झाला, अंबानीच्या इथं जन्म झाला, पूर्वपुण्य. भाग्याचे भडसे उद्दिमाचे निमिसे. पण उद्दिम निमित्त लागतं. भगवंतानी अन्न दिलेले, पण अगदी अन्नापर्यंत हात नेऊन तोंड तर उघडावं लागेल ना, का नाही? उद्दिमाचे निमिसे. प्रयत्न निमित्त ठरतील पण प्रयत्न करावे लागतील. उद्दिमाचे निमिसे समृद्धी जात अपैसे घर रिगे. लक्ष्मी माता पत्ता विचारते ते, व्हेअर इज द हाऊस. भक्ता, त्याच्या घरी मला जायचंय, देसाई मोरेच्या मला घरी जायचंय, मी आले. आपोआप समृद्धी येते, फक्त भाग्य वाढवा. यशस्वी नाही पूर्वजन्मीचा ठेवा असेल, ह्या जन्मात ते परमाणू वाढवा. आता कधी वाढतील माहिती नाही. 10 मिनिटाच्या साधनेत वाढतील का? आता तुम्हीच विचार करा. का 15 मिनिटाची चालेल? असं केल्यानं नाही वाढणार. तर काय म्हटलंय? आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे. कर्म तुम्ही वैज्ञानिक रीतीने पूर्ण केल्यानंतर दैवानी साथ दिली, भगशक्तीनी साथ दिली, दैवी शक्तीनी साथ दिली आणि तुम्हाला समजा फळ मिळालं, तरी विशेषे तेथ न तोषावे हेही नको. विशेष तोषू नका, म्हणजे आनंद मानू नका असं नाही. रडत बसले का, मेडिकलची फर्स्ट नंबरमध्ये आलो, मग नाही नाही म्हणले ना तुम्ही संतोषाला येऊ नका म्हणून मी रडत बसलो, असा अर्थ नाही आहे. विशेष रीतीनं त्याचा उत्सव म्हणू नका. विशेषेनं तोषावे म्हणजे तोषू नका असं नाही. अरे आनंद तर प्रगटलाच पाहिजे.
पण लगेच सगळ्याला जाळण्याकरता सर्व नापास पोरांना बोलवलं एकत्रित. पहा पहा पहा, खा माझे पेढे, जळू द्या एकदा. असं नाही करायचं. विशेषेण तोषावे. नाही तर अगदी हार्ट अटॅक, काही काही लोकांना लॉटरी लागली असं तुम्ही ऐकलं असेल. इतके पैसेच पाहिले नाही, हार्ट अटॅकनेच मेले. विशेष तोषली. विशेषेण तोषावे हेही नको. विशेष रीतीनं फार मोठं काही तुम्ही जिंकलंय असं करू नका. विशेष नाही, साधारण आनंद ठीक आहे, पेढे वाटा हे वाटा थोडं ठीक आहे. पण लगे नाचायला लागले 24 तास नृत्य, भांगडा नृत्य, अनकंट्रोल नृत्य घरात सुरू झालं. असं नाही नाच. विशेष रीतीने काही करू नका. परंतु केलेले कर्म दैवगतीने पूर्ण झाले तरी त्यात विशेष संतोष मानू नये. योगयुक्त राहून बाह्य व्यवहार कर्मात आश्चर्य वाटण्यासारखे अनुभव येतात, त्यांना भुलू नये, हुरळून जाऊ नये. हुरळून जाऊ नका. आश्चर्यकारक अनुभव येतात असं बाप्पासाहेबांनी लिहिलंय. आज जसं त्या पोराला त्या अभ्यासाचे आश्चर्यकारकच अनुभव आहेत, पण हुरळून जाऊ नका. भगवंतानी दिलेले हे आहे. एक तर माणसं हुरळून गेलं तर काय होतं, गर्व येत असतो. लक्षात घ्या. माझ्यासारखं हुशार कोण आहे. मला ज्यावेळेस अनेक जण विचारतात की तुम्हाला एवढं येत असताना तुम्ही नम्र का. मी म्हणतो मलाही कोणी दिलेली भीक आहे, मी कुठून आणलेली नाही. माझी स्वतःचं काही नाही. मला कोणी जरी भीक दिली असेल गुरूंनी तर हे त्यांचं आहे, माझं काही नाही. आणि हेच तुकाराम म्हणतात, अश्रुत हे प्रासादिक कृपा भीक स्वामीची. ही माझ्या स्वामींनी दिलेली मला भीक आहे. आणि भीक दिली असेल तर तुम्हाला फार तुमचं आहे म्हणून नाचण्यात आनंद नाही. ईश्वराने दिलं म्हणून नक्की नाचा, पण ते तुमचं आहे म्हणून नाचलं की गेलं. हेही नको. ठीक आहे, ईश्वराने कृपा केली, काय ईश्वरीय कृपा आहे माझ्यावर. भगवंतानी वैभव दिलं, भगवंतानी साधनेत अनुभव दिले, भगवंतानी मला जे पाहिजे ते बरंचसं दिलं. भगवंता किती तुझी कृपा आहे. आणि तर मी मामुली का रावण होतो त्याचा. विशेष हुरळून गेले की रावण झाला, राम नाही. हेही नको. परंतु योग विज्ञानानुसार आरंभ केलेले कर्म दैवगतीने पूर्ण झाले तरी त्यात विशेष संतोष मानू नये. योगयुक्त राहून बाह्य व्यवहार कर्मात आश्चर्य वाटण्यासारखे अनुभव येतात, आश्चर्यकारक अनुभव येतात. आज बोरीकर बाईंनी अनुभव सांगितला. एक बाई भेटावी अशी माझी इच्छा होती आणि असं वाटलं की ती आता येणार, की लगेच म्हणले ती समोर आली. कधी कधी असे अनुभव येतात. त्यामुळं हुरळून जाऊन बस 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 हम बन गया, भगवान शंभू के बाद हम ही है, असं नाही. आम्हाला सगळ्या इच्छा आता पूर्ण व्हायल्यात आणि नेमकं असं वाटलं तुम्हाला की संपले म्हणून समजा तिथे भगवान काढून घेतो. भगवान खाली आणतो बरं का, फार लवकर खाली आणतो. म्हणून भगवान बारीक बारीक गोष्टीत व्यवहारात शिकवायच्या. मुलीला आणि येणाऱ्या सुनेला हे शिकवा. बारीक गोष्टी आहेत ह्या. खरं म्हणजे अप्रतिम आहे. परफेक्ट करून गेली पाहिजे मुलगी दुसऱ्याच्या घरी, आणि येणारी सून आपण परफेक्ट केली पाहिजे. हे याच्यात सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. काय मस्त होईल. नाही तर दुःखाची फॅक्टरीच होऊन बसते. बाई सध्याच्या अनेक स्त्रिया आपल्या सोडून देऊ, निदान इथे आलेले सोडून देऊ, कंटिन्युअस दुःखाच्या फॅक्टरी आहेत. आणि पुरुषही तसेच आहेत, दुःखाची फॅक्टरी. मला एकाने सांगितलं,
पुरुष वर्ग का तयार होत नाही? मला दुःखाची फॅक्टरी आहे. कंटिन्युअस दुःखच निर्मिती होते. टेन्शन निर्माण म्हणजे काय? दुःख फॅक्टरी, दुःखाची प्रोडक्शन फॅक्टरी, इंडस्ट्री ऑफ दुःख. कंटिन्युअस फॉर्मेशन चाललेलं, केव्हाही तोंड व्यांगाडलेलंच. हो 80% मार्क मिळाले, मग काय झालं? 90 पाहिजे होते. रडा. दुःखाची प्रोडक्शन फॅक्टरी. तुम्हाला अनुभव चांगले आले म्हणा, नाही दर्शन नाही झालं. कंटिन्युअस दुःख निर्मिती. म्हणजे संतोषाला हुरळून जाऊ नका आणि दुःखामध्ये रडू नका. काय व्हायचं? आनंद. त्या पोरांनी सांगितलं अखंड आनंद वाहतोय म्हणले माझ्या चेहऱ्यावर. पेपरमध्ये देखील एक सेकंड टेन्शनचा नाही, फक्त 2-3 टेन्शनचे त्या दिवशीचाच प्रकार सांगितला बस. पण संबंध वर्ष मला टेन्शन नाही, टेन्शन फ्री राहिलो. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धीन वचताची ठाके, तरी तेथी चेणी अपरितोखे क्षोभावेना. वा. की निमित्ते कोणे एके. काय भगवान शिकवतायत? सगळं शिका आणि शिकवा. की निमित्ते कोणे एके, किंवा कोणत्याही एखाद्या कारणाने ते सिद्धीस न जाताच तसेच राहिले, तरी त्यातील असंतोषाने खवळू नये. आपलं असं आहे, 4 गोष्टी चांगल्या झाल्या आणि 10 गोष्टी वाईट घडल्या. देवाला नवस केला, कर्मयोगाच्या साधनेत बसलो, म्हणालो 102 डिग्री ताप आहे प्रभू. 3-3 घंटे काही साधकांनी साधना केली अशी. मला कसं काय केली बा तुम्ही देवापुढे बसून? नाही, पोराला ताप होता, देवापुढे बसलो. कारण त्याला दिसलं पाहिजे ना आपण साधना करायलो देवघरातच्या देवाला. आणि समजा आपण कोपऱ्यात बसलो, दिसलोच नाही, कसं व्हावं? म्हणून देवाच्या समोर बसून उदबत्ती लावून, कारण त्याला वास गेला पाहिजे, तो जागा होईल. तो समजा समाधी अवस्थेत असेल तर कसं व्हावं? म्हणून त्याला सुगंध गिगंध आणि अगदी हारगीर घालून आणि मग सुरू करतात साधना. आणि मला फोन काही केलेला आहे, उतरली ताप, साधना केली ना 3 तास. की निमित्ते को. आणि काही वेळेस समजा साधना करून नाही फळ मिळालं, आमचा साधनेवरचा विश्वास उडाला, तुमच्याही वरचा उडाला, योगावरचा उडाला. का इतकं केलं आम्ही, आळंदीला इतके पैसे घातले, इतक्यादा आलो, अशी साधना केली, कधी चुकलं नाही, आणि देवाला माझंच घर सापडलं का दुःख द्यायला? त्याच्यासाठी उभी आहे. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धीन वचताची ठाके. किंवा कोणत्याही एखाद्या कारणाने ते आरंभ केलेले कर्म सिद्धीस न जातास तसेच राहिले. काम करायला गेले आणि नाही सिद्ध झालं, तरी त्यातील असंतोषाने खवळू नये. असंतोष मानू नका, खवळून जाऊ नका. आता इथे म्हटलेलं नाहीये, टीप वाचू एकदा. योगयुक्त राहण्यास स्थितीचा अभ्यास असतो. ती पकड सोडली तर रागद्वेषात्मक स्फुरण, स्पंदन, कंपन, खवळ उपजणे शक्य असते. म्हणून प्रत्येक कर्मात पकड सुटू नये. की निमित्ते कोणे एके, ते सिद्धीन वचताची ठाके, परितेथी चेणी अपरितोखे क्षोभावेना. क्षोभ म्हणजे राग येऊ देऊ नका. काय करावं लागेल? खवळ उठू देऊ नका. लोभाची, रागाची, त्वेषाची, द्वेषाची, ईश्वराविषयी कशाही विषयी. भगवान रामचंद्र प्रभूंनी धोब्याचं ऐकून सीता मातेला गर्भामध्ये लवकुश असताना
सोडून दिलं वनामध्ये. लक्ष्मणाला सांगितलंही नाही. तीर्थयात्रेला जायचं म्हणून लक्ष्मण घेऊन गेला आणि वनात आल्यावर सांगितलं की सोडायला सांगितलं, रडायला लागला. सीता खाली उतरली. आधी टाहो फोडला असेल तिनं, अचानक सगळं घडलं, नंतर शांत झाली. त्यानंतर शाकुंतल नाटकामध्ये कालिदासाने सुंदर वर्णन केलेलं आहे. ती सीता सगळ्या आकाशातल्या ढगांना सांगते, पक्ष्यांना सांगते, वाऱ्यांनो, पक्ष्यांनो, अग्निदेवता, दिशांनो, सगळ्यांना आव्हान करून सांगते, हे देवी देवतांनो, माझ्या नवऱ्याला दोष देऊ नका, ते चांगले आहेत. पुढे मला जन्म द्यायचा असेल तर त्यांची पत्नी म्हणून मला द्या. हा माझ्या नशिबाचा भाग आहे. ते दोषी नाहीत.